नमस्कार, मी वर्षा. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण हॉटेलमध्ये जसे मिळतात अगदी तसे किंवा त्याहीपेक्षा खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट असे समोसे बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा, सर्वात आधी आपण मैदा चाळून घेणार आहोत. साधारण मी इथे 2 वाटी मैदा घेते आणि तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे. कुठलाही पदार्थ करता वेळेस मैदा चाळून घ्यायचा, म्हणजे बघा त्यामध्ये अशी ही खडे किंवा घाण असते ती कचरा वगैरे निघून जातो. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. 2 वाटी मैद्यासाठी अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलं. त्याचबरोबर 1 छोटा चम्मच ओवा टाकायचा आहे. थोडासा असा हातावरती चोळून टाकायचा, म्हणजे याचा स्वाद जास्त येतो पदार्थामध्ये. आता हे मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आता यात आपण मोहनासाठी तेल टाकणार आहोत. तर तेल किती घ्यायचं, या पळीने 2 पळी एवढं तेल घ्यायचं आहे. चम्मचने घेत असाल पोहे खायच्या चम्मचने तर 6 चम्मच तेल टाका. तेलाऐवजी तुम्ही तूप देखील घेऊ शकता. फक्त थंड तूप घ्यायचं आहे, गरम करून तूप घ्यायचं नाही. आता हे तेल या मैद्याला छान चोळून असं लावून घ्यायचं आहे. तेलसुद्धा मी इथे म्हणजे गरम करून नाही घेतलं बघा. असं चोळून पिठाला या मैद्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे सर्व समोसे जे आहेत ते अगदी खुसखुशीत होतात आणि हे मोहन छान असं लागलं जातं या पिठाला. तर आता तेल तुम्ही इथे पाहू शकता आपण किती घेतलेलं आहे. म्हणजे अशी मूठ वळायला लागली की समजायचं मोहन परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. याचा घट्ट असा गोळा आपल्याला बनवायचा आहे. एकदम पाणी नका टाकू, थोडं थोडं करूनच पाणी टाका. जेवढं तुम्हाला हे घट्ट करता येईल पीठ तेवढं घट्ट भिजवा. तर इथे तुम्ही पाहू शकता घट्ट असं हे पीठ भिजवून घेतलं आहे. आता हे आपण झाकून ठेवणार आहोत 20 ते 30 मिनिटासाठी. आता पीठ मुरण्यासाठी ठेवल्याच्या नंतर इथे मी 7 मीडियम साईजचे आलू असे उकडून याचे साल काढून घेतले आहे आणि ते आपल्याला हाताने असे कुस्करून घ्यायचे. हे जे आलू आहेत ते किसून वगैरे घ्यायची गरज नाही आहे. अशा हातानेच मोडून घ्यायचे, म्हणजे याचं सारण खूप छान होते बघा. हे जे आलू मी उकडून घेतले आहेत तर ते एका मोठ्या कढईमध्ये चाळणी ठेवली आणि त्यावर ठेवून उकडून घेतले आहेत. तुम्ही डायरेक्ट कुकरला देखील लावून उकडून घेऊ शकता. तर आता हे आलू कुस्करून घेतले आहेत ते साईडला ठेवते आणि
या समोशासाठी एक वाटण बनवायचं आहे, ते बनवून घेऊ. तर या मिक्सरच्या जारमध्ये आपण 7-8 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा, तुकडे करून टाकायचे छोटे छोटे, म्हणजे बारीक होतं. अशा पद्धतीने. आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. 1 चम्मच बडीशोप आणि 1 चम्मच धने घेतले आहेत, ते सुद्धा टाकायचे. आता हे पाणी न टाकता आपण भरड करून घेणार आहोत. याची जाडसर अशी भरड करून घ्यायची. तर अशी भरड करून घेतली आहे बघा. आता याची फोडणी करून घेऊ आपण. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकू. मोहरी, अर्धा चम्मच जिरा आणि अर्धा चम्मच मोहरी, थोडासा हिंग. आता यात हे मिरचीची भरड टाकायची आहे. ही छान परतून घ्यायची तेलावर. आता थोडंसं परतलं, यामध्ये आपण हळद पावडर टाकणार आहोत. अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर. आपण हिरवी मिरची देखील टाकली आहे, त्यानुसार टाकायची आहे. अर्धा चम्मच धनेपूड टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं हे. आता यात आपण हा कुस करून घेतलेला आलू आहे तो टाकायचा आहे. हे एकजीव करून घ्यायचं. यात टाकू चवीनुसार मीठ. आमचूर पावडर, आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस टाकायचा. लिंबाचा रस सर्वात शेवटी टाका, म्हणजे हे सारण तयार झाल्याच्या नंतर. एक 2 मिनिटं आपण याला वाफ देऊन घेऊ. आता एक 2-3 मिनिटं आपण हे वाफून घेतलं आहे सारण. परफेक्ट सारण तयार झालं आहे समोशामध्ये भरण्यासाठी. आता आपण थंड करायला ठेवूयात हे. यात थोडासा वरून कोथिंबीर टाकते. त्याआधी हे सारण इकडे साईडला ठेवते थंड करण्यासाठी. आणि इकडे आपण समोसे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूयात. आता तेल गरम करायला ठेवू. समोसे करेपर्यंत तेल छान गरम होईल. इकडे पीठ पण छान मुरलंय.
थोडंसं तेलाचा हात घेऊन आपण पुन्हा 1 मिनिटभर हे पीठ मळून घ्यायचं, म्हणजे छान मऊ होतं. आता या पिठाचे आपण समान असे गोळे तयार करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण हे गोळे तयार करून घेणार आहोत. आता याची आपण पुरी लाटून घेणार आहोत. एक सारखी ही पुरी लाटायची आहे. आणि थोडीशी अशी अंडाकृती लाटून घ्यायची आहे बघा, म्हणजे समोशाला आकार खूप छान देता येतो. आणि पातळ लाटायची, खूप जाड अशी ही पुरी ठेवायची नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाहीये. आता याला मध्यभागी असं कट द्यायचा आहे, म्हणजे एका पुरीचे आपल्याला 2 समोसे करता येतील. आता याच्या काठाला पाणी लावून घ्यायचं अशा पद्धतीने बघा, म्हणजे हे चिकटतं व्यवस्थित. आणि याला आकार द्यायचा आहे समोशाचा आपल्याला अशा पद्धतीने. तर इकडे पाणी लावून घेतलं आहे, त्याला आपण अशा पद्धतीने व्यवस्थित असा आकार देणार आहोत. आणि हे जे टोक आहे ना, हे छान असं बंद करून घ्यायचं आहे, नाही तर मग काय होतं, सारण तेलामध्ये येऊ शकतं, म्हणजे बाहेर पडू शकतं. आता यामध्ये सारण भरायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने हे सारण भरायचं. आणि इथे पण थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि यालाही तुम्ही पाणी लावू शकता, म्हणजे व्यवस्थित हे चिकटलं जातं बघा असं. आणि छान व्यवस्थित बंद करून घ्या, म्हणजे तेलात टाकल्याच्या नंतर सारण बाहेर येणार नाही असं. तर तुम्ही इथे पाहू शकता, असा हा समोसा तयार होतो. त्याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा बनवून दाखवते तुम्हाला. असं घ्यायचं आणि याचा कोन तयार करायचा आपल्याला. या पुरीचा जो आहे तो असा व्यवस्थित कोन तयार करून घ्यायचा आणि तो असा ठेवून यामध्ये जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं. थोडंसं प्रेस करायचं. याला सुद्धा काठाला पाणी लावून घ्यायचं आहे. आणि हे इथे मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं फोल्ड करा आणि मग असं हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं, म्हणजे सारण पण बाहेर येणार नाही आणि समोसे खूप छान असे आकारात दिसतील. तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने मी समोसे बनवून घेते. तर आपण हे सर्व समोसे बनवून घेतले आहेत. आता तेल गरम झालंय बघा. तर हे एक एक करून आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत.
तळता वेळेस सुरुवातीला तेल खूप कडकडीत गरम करून घ्यायचं, नंतर मध्यम आचेवरती आपल्याला हे समोसे तळायचे आहेत. खूप कडक तेलामध्ये जर तळले तर वरूनच तळल्या जातील, आतपर्यंत तळले जाणार नाहीत आणि थोड्याच वेळाने नरमसुद्धा पडतील. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे बघा. सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि मग मध्यम आचेवरती आपल्याला हे समोसे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे. टाकल्या लगेच याला हलवायचं नाही. थोडेसे एका बाजूने तळून झाले की मग पलटी करायची आहे. समोसे, कचोरी किंवा करंजी तळता वेळेस खूप घाई करायची नसते. अगदी मध्यम आचेवरती हे पदार्थ तळायचे असतात, त्यामुळे ते खुसखुशीत होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. आता हे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला आलटी पलटी करून सर्व बाजूनी तळून घ्यायचे आहेत. आता छान याला सोनेरी रंग आलाय आणि सर्व बाजूने अशी व्यवस्थित हे तळून झाले आहेत. आपण ते काढून घेऊ एका ताटामध्ये. अगदी कुरकुरीत खुसखुशीत झाले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत हे समोसे बघा. आता हे राहिलेले आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायचेत. अलटी पलटी करून आपल्याला हे सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत. छान आतपर्यंत तळले पाहिजे. आणि मी इथे मैदा वापरला आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ कणिक घेऊ शकता किंवा मग अर्धा मैदा आणि अर्धा कणिक घेऊनही अजून पौष्टिक बनवू शकता बघा. आता हे अशा पद्धतीने तळून घ्यायचे. आता छान हे सोनेरी रंग आलेला आहे. याला आपण हे सुद्धा काढून घेऊ. गॅस बंद करते. तुम्ही इथे पाहू शकता किती छान असे खुसखुशीत आणि मस्त झाले आहेत हे समोसे. तर आपले हे आलू समोसे तयार झाले आहेत. मस्त झालेत बघा, खुसखुशीत. आणि सॉस वगैरे सोबत खाण्याची गरज नाही, खूप छान लागतात असे. तुम्हाला खायचा असेल तर तुम्ही सॉस चटणीसोबत हे समोसे खाऊ शकता. मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता. झटपट असे घरचे छान चवदार. तर नक्की करून पहा कसे झाले, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.